चला तर मग तुम्हाला पण अशीच एकदम सुकी कद्दूची भाजी बनवायची असेल तर आजची रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच। कद्दूची वेल आमच्या घरीच आहे, त्यामुळे ह्या कद्दूला थोडेफार डाग लागलेले आहेत। तर चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला या कद्दूच्या वरचे पूर्णपैकी सालटे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, आणि दोन्ही पण साईडकून हे असे जे कडा आहेत ना ते चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायच्या। आता मी मस्तपैकी कद्दूचे इथे दोन भाग केलेले आहे आणि आतूनही मस्त कद्दूला चिरून घेत आहे। हे कद्दू खूपच जास्त कवळं आहे, जेवढं कद्दू कवळं असतं ना तेवढे भाजी चविष्ट लागते। आता हे कद्दू ना जास्त कवळं नव्हतं, त्यामुळे मी इथं थर जास्त काढलेला नाही। तर इथे आपल्याला मस्तपैकी चाकूच्या सहाय्याने कद्दूचे छोटे छोटे काप करून घ्यायचे। आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं मस्तपैकी कद्दूचे छोटे काप करून घेतले। तर यात पाणी टाकून मस्त स्वच्छ धुवून घेते। आता रेसिपीला लागणारे साहित्य बघूया। इथं छोटे छोटे कद्दूचे काप करून घेतले, चिमूटभर हळद घेतली, चवीपुरतं मीठ, आणि इथं आलं लसूण पेस्ट, शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता आणि हिरवं मिरचू घ्यायचं। हवं तर तुम्ही इथं लाल मिरचूचा पण वापर करू शकता। पॅनमध्ये 2 माप तेल टाकलं, त्यात मस्तपैकी जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचं, करपूस होजेपर्यंत परतून घ्यायचं। मग यानंतर आपल्याला यात 1 चमचा हिरवा मिरचू टाकायचं आहे आणि मग ते टाकल्याच्या नंतर मस्तपैकी परतून घ्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला मस्त हे कद्दूचे छोटे छोटे केलेले काप टाकून टाकायचे आणि हे पूर्ण मिश्रण एकदाचं परतून घ्यायचं मस्तपैकी। आपल्याला मीडियम फ्लेमवर हे पूर्ण करायचं आणि कद्दूचे काप टाकल्यानंतरच यामध्ये आपल्याला हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून एकदाचं मस्तपैकी परतून घ्यायचं। आणि त्यानंतर मग आपल्याला यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं। इथे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर थोडा जास्त प्रमाणात करायचा, जेणेकरून आपल्या भाजीला चव अप्रतिम येईल आणि भाजी पण खूप जास्त चविष्ट लागेल। तर मस्तपैकी आपल्याला इथं लो फ्लेमवर एक प्लेट झाकून ठेवायची, जेणेकरून हे आपल्या फोडी मस्तपैकी शिजतील। जर तुम्हाला असं वाटत असेल फोडी पॅनला किंवा कढईला चिटकतील तर त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकून ठेवायचं। आता आपली भाजी इथं मस्तपैकी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।